नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एका छोट्याशा व्हिडिओस आलेलो आहोत. आपल्याला आज ग्रुप सी बद्दल आपल्याला चर्चा करायची. ग्रुप सी मेन्स एक्झाम. ठीक आहे, थोडासा या व्हिडिओला लेटच झाला. बरेच विद्यार्थी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर विचारत होते सर व्हिडिओ, पण तुम्हाला सगळ्यांना माहिती मी सांगितलं होतं रविवारीच किंवा तब्येत जरा ठीक नसल्यामुळे थोडासा उशीर झाला, पण ठीक आहे. तर आज आपल्याला ग्रुप सी मेन्समधला आपल्याला पहिला पेपर, ठीक आहे, मराठी इंग्रजी, याबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती जाणून घ्यायची की कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यास करायचा आहे, कशा पद्धतीनं आपण 80+ मार्क घेऊ शकतो. ठीक आहे, 80+ हा टार्गेटच ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये 80+ पडू शकतात. जुने विद्यार्थी जे आहेत त्यांनाही पडू शकतात आणि नवीन विद्यार्थी आहेत त्यांनाही पडू शकतात. ठीक आहे, आपण जी स्ट्रॅटेजी सांगणार ती कंबाईन स्ट्रॅटेजी आहे, पण यांना मी सांगून टाकतो तुम्हाला की यामध्ये न्यू स्टुडंटला कुठून सुरू करायची आणि ओल्ड स्टुडंटनी ही स्ट्रॅटेजी कुठून वापरायची. ठीक आहे, सर्वात पहिल्यांदा आपण मराठी लक्षात घेऊ. मराठीचं स्ट्रक्चर लक्षात घ्या सर्वांनी. जर ॲनालिसिस केलं तर ग्रामर म्हणजे जो व्याकरणाचा भाग आहे त्याला 25 मार्क आहेत, शब्दसंग्रहावरती 5 आहेत आणि कॉम्प्रिहेन्शनवरती 5 आहेत, अशी 50 आहेत. ठीक आहे, हा ग्रामरचा भाग झाला, हा ओकॅप आणि हा कॉम्प्रिहेन्शनचा म्हणजे परिच्छेदाचा हा भाग झाला. ठीक आहे, त्यामुळे ह्या दोघांना जवळपास सेमच वेटेज आहे. त्यानुसार आपल्याला या मराठी आणि इंग्रजीची तयारी करायची. आता त्यामध्ये तयारी करत असताना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की कोणत्या कोणत्या स्टेजेस आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर मराठीसाठीच लक्षात घ्या. मराठीसाठी किंवा इंग्लिशसाठी PYQ खूप इम्पॉर्टंट आहेत. मी पहिल्यांदा सांगून टाकतो तुम्हाला, पुढं त्याचा उल्लेख करणार आहे कशा पद्धतीनं. पण ज्यावेळी तुम्ही मराठीची तयारी करत असता त्यावेळेस गोंधळ गडबड न करता सरळ सरळ काय करायचं, मराठीचा कोणताही एक टॉपिक म्हणजे सुरुवातीपासून तुम्ही घेत असाल तर सुरुवातीपासून एक टॉपिक घ्या. म्हणजे उदाहरणासाठी आपण एक टॉपिक घेऊ इथं नाम. ठीक आहे, कोणताही तुम्ही टॉपिक घ्या आणि सगळे टॉपिक तुम्हाला असेच करायचे. तर ह्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा, मराठीतले जे काही टॉपिक आहेत त्या टॉपिकचा तुम्हाला अभ्यास कसा करायचा. तर पहिल्यांदा एक लक्षात घ्या, लिमिटेड सोर्स ठेवायचे तुम्हाला. लिमिटेड, जास्त वापरायचं नाही, एकच बुक वापरा मराठीला. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही वाळिंबे सरांचं वापरत असाल तर वाळिंबे वापरा, किंवा तुम्हाला अदर कोणते सोर्स असतील तर तुम्ही ते वापरू शकता, पण एकच पुस्तक वापरा असं माझा तर सल्ला राहील. कारण की आता परीक्षा खूप जवळ आलेली आहे, 2-3 सोर्सेस वापरू नका. तर समजा त्या तुमचा जो काही सोर्स आहे त्यामधून तो काय करायचा, तो वाचून घ्यायचा. ठीक आहे, वाचावा तो पहिल्यांदा, तो टॉपिक पूर्ण, हा नाम घेतला आपण, तो नाम हा टॉपिक पूर्णपणे शांतपणे वाचून घ्यायचा. ठीक आहे, तुम्हाला वाचून समजला तर ठीक आहे, नाही समजला तर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला यूट्यूबवरती ह्याचं एक शॉर्ट व्हिडिओ बघायचा जे की 10-15 मिनिटाचे, बऱ्याच पब्लिकेशनचे, बऱ्याच अकॅडमीचे, बऱ्याच अधिकारी वर्गमित्रांचे असे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला बघून घ्यायचे आहेत. ठीक आहे, नाम हा टॉपिक घेतला किंवा कोणताही टॉपिक घेतला मराठीमध्ये, तो पहिल्यांदा तुम्हाला रीड करायचा आहे. त्यानंतर त्यावरचं यूट्यूबवरचं तुम्हाला छोटंसं त्याच टॉपिकवरचं व्हिडिओ पाहायचं आहे. हे न्यू स्टुडंट्ससाठी. ठीक आहे, हे न्यू स्टुडंटचे. आता ह्याच्या खालच्या ज्या स्टेजेस आहेत त्या न्यू स्टुडंटला पण लागू आहेत आणि ओल्ड स्टुडंटनी तिथनं सुरू करा. ओल्डवाल्यांनी वाचण्याच्या आणि यूट्यूबचा व्हिडिओ बघण्याच्या नादी लागू नका. आता त्यांनी काय करायचं आहे, थर्ड स्टेज ओल्डवाल्यांसाठी आणि न्यूवाल्यांसुद्धा थर्ड स्टेज. ठीक आहे, ही फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. थर्डला काय करायचं आहे तुम्हाला, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही टॉपिक वाचून घेतला, यूट्यूबला बघितला, त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला त्या टॉपिकवरची PYQ सोडवायला सुरुवात करा. PYQ सोडवा. ही जी स्ट्रॅटेजी आहे ही परीक्षा आपली जवळ आलेली आहे म्हणून, नाहीतर आपल्या मेंटरशिपमध्ये तुम्हाला माहिती आहे आपण प्रत्येक डे बाय डे PDF देत असतो, पण इथं आत्ता कमी वेळ असल्यामुळे जे सांगतोय ते तुम्हाला शॉर्ट आणि इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी आहे. डायरेक्ट काय करायचं, तुम्ही कोणताही टॉपिक घेतला, नवीन विद्यार्थी वाचतील, यूट्यूबवर जाऊन त्याचं लेक्चर पाहतील आणि त्यानंतर PYQकडे येतील. जुने विद्यार्थी काय करतील, वाचणं स्किप करतील, यूट्यूबवरचा व्हिडिओ स्किप करतील, डायरेक्ट PYQकडे येतील. ठीक आहे, थर्ड स्टेजला तुम्हाला काय करायचं, PYQ सोडवायचे, वाचायचे नाहीत, PYQ सोडवायचे आहेत. हा शांतपणे ऐकून घ्या, मी काय सांगतो, सोडवायचे आहेत, वाचून घ्यायची नाहीत. भले ते 100 असतील, 150 असतील, 200 असतील, पण तो टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. आणि मराठी इंग्लिशमध्ये मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे तुम्हाला PYQ हीच तुमचं ब्रह्मास्त्र आहे. तुम्हाला PYQ तुम्हाला 80+ मार्क मिळवून देऊ शकतात आणि आत्तापर्यंत दिलेले, कारण टॉपर्स लोकांची ती स्ट्रॅटेजी राहिलेली. ठीक आहे, तर PYQ तुम्हाला सोडवायचे आहेत. PYQ सोडवल्यानंतर चौथी स्टेज काय आहे तुम्हाला, तर चौथी स्टेज तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, तर ॲनालिसिस तुझं करायचं आहे त्या PYQचं. म्हणजे ॲनालिसिस काय करायचं, समजा नाम या टॉपिकवरची तुम्ही PYQ सोडवले तर जे काही तुमचे चुकलेले आहेत, जे काही प्रश्न तुमचे PYQ चुकलेले आहेत या नाम या टॉपिकवरचे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, ॲनालिसिस काय करायचं की का चुकला, तो प्रश्न माझा का चुकला. ठीक आहे, तो प्रश्न का चुकला त्याचं ॲनालिसिस तुम्हाला करायचं आहे. नियम माहीत नव्हता का म्हणून चुकला, का पाठांतराचा भाग होता म्हणून चुकला, का काही ट्रिक्स होती ती वापरणं गरजे होती त्यामुळे तो चुकला. हा तुम्हाला काय करायचं आहे, तो ॲनालिसिस करायचा आहे. तो ॲनालिसिस करून घ्यायचा आहे आणि तो ॲनालिसिस समजा तुम्हाला विचारलं की नामाचे प्रकार, आणि नामाचे प्रकार जर चुकला तर मग का चुकला तो नामाचे प्रकार, तर तुम्ही तो नीट वाचला नाही. ठीक आहे, ते नियम होता त्याचं नीट बघितलं नाही, तर नामाच्या प्रकाराची उदाहरणं विचारली तर तुम्हाला उदाहरण चुकलं तर तुमचं पाठांतर नाही आहे त्या उदाहरणाचं, त्याची काही ट्रिक असेल ते ट्रिक्स, अशा पद्धतीने तुम्हाला ते ॲनालिसिस करायचं. ठीक आहे, हे ॲनालिसिस झाल्यानंतर 5वी स्टेज काय करायचे, जे काही चुकलेलं आहे, जे काही प्रश्न चुकलेले आहेत
त्या चुकलेल्या प्रश्नांचे जे काही नियम असतील, जे काही उदाहरणं असतील आणि ज्या काही ट्रिक्स असतील, कुठेही तुम्ही यूट्यूबला बघू शकता किंवा तुम्ही स्वतः तयार केलेल्या काही तुम्हाला टेलिग्रामवर मिळालेल्या काही ज्या ट्रिक्स असतील त्या ट्रिक्स तुम्हाला एका कोऱ्या कागदावर लिहून घ्यायच्यात. जे प्रश्न चुकले आहेत तेवढ्याच प्रश्नांच्या नियम, उदाहरणं आणि ट्रिक्स तुम्हाला वाचून घ्यायच्यात. ठीक आहे. जे येते त्याला काही करू नका, जे येते ते येतेच आहे. पण जे प्रश्न तुमचे PYQ जे चुकत आहेत ते का चुकत आहेत त्याचं ॲनालिसिस करा पटकन. आणि ह्याला तुम्हाला असं वाटतं की ह्याला खूप वेळ लागतो, अजिबात नाही. एकदम शॉर्टमध्ये तुमचं ॲनालिसिस होतं. हार्डली तुमचं 20 ते 25 मिनिटामध्ये सगळ्या प्रश्नांचं ॲनालिसिस होतं आणि परफेक्टली तुम्हाला कळून जातं की काय चुकलेलं आहे. हेच काय चुकलेलं आहे, का चुकलं, हे सर्व एका कोऱ्या कागदावर लिहिण्याचा प्रयत्न करा. काय रफ पेज, ठीक आहे, रफ पेज वापरायचा आहे. वहीत किंवा त्या पुस्तकात किंवा नोट्समध्ये तिथं हायलाईट करायचं नाही की हा माझा चुकला. त्यासाठी एक सेपरेट करायचं. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो, कारण हेच तुम्हाला पुढं आपल्याला अपग्रेड करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला 80+ मार्क जातील. त्यामुळे तुम्हाला सेपरेट पेजवर हे का चुकलं ह्याचं ॲनालिसिस आहे, हे संपूर्ण ॲनालिसिस आणि त्या ॲनालिसिसचे परत सोल्युशन्स, म्हणजे का चुकलं, याचा नियम काय होता, उदाहरणं माझी पाठ करायची राहिली होती का, त्यानुसार तुम्हाला हा टॉपिक पहिल्यांदा तुम्हाला तो करून घ्यायचा आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं असं पद्धतीने करून घ्यायचं आहे. जे नवीन विद्यार्थी असतील ते 1, 2, 3, 4, 5 स्टेज वापरतील. जे जुने विद्यार्थी असतील 3, 4, 5 वापरतील. पण तुम्हाला ह्याच पद्धतीनं जावं लागणार आहे. आता ह्याचा ट्रेंड जर ॲनालिसिस केला तर तुम्हाला PYQमधून ट्रेंड कळेल. ठीक आहे. तर नाम जर विचारलं तर नामाची, म्हणजे कोणताही मराठीमधला टॉपिक घेतला तर त्याच्या वैशिष्ट्यावर जर हल्ली भर देत आहे. ठीक आहे. नामाची वैशिष्ट्ये, सर्वनामाची वैशिष्ट्ये, म्हणजे त्या नामाचं किंवा त्या टॉपिकचं त्या मराठी व्याकरणमध्ये असणारी भूमिका, म्हणजे तो ॲक्टर आहे का नॉन ॲक्टर आहे, हा जो प्रश्न आहे त्याच्यावरती हल्ली 2022, 23, 24ला भर दिला जात आहे. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही नवीन विद्यार्थी ज्यावेळी टॉपिक वाचाल त्यावेळेस त्याची वैशिष्ट्ये, त्याची कार्ये आणि त्याची भूमिका हे थोडं लक्ष देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ओकॅपसाठी तुम्हाला मी सांगतो की ओकॅप तुम्हाला जितकं जास्तीत जास्त करता येईल तेवढे करा. ओकॅपसाठी तुम्हाला मी आता पुढे इंग्लिशमध्ये सांगतो काय करायचं. ठीक आहे. आता हे मराठीचं आपण थोडक्यात समजून घेतलेलं आहे. आता आपल्याला इंग्लिशमध्ये पण सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. इंग्लिशमध्ये तुम्हाला काही एक वेगळं करायचं नाही आहे, पण इंग्लिशमध्ये तुम्हाला थोडंसं ओकॅपचं मी थोडंसं मार्गदर्शन करणार की तुम्हाला ओकॅप कसं करायचं. कारण की सगळेजण तेच विचारत असतात की कुणी सांगितलं 10,000 करा, कोण म्हटलं माझे 15,000 म्हणजे रीड करून होते, पाठ होते. पण तुम्हाला तसं काही करायची गरज नाही आहे. तुम्हाला PYQमधले ओकॅप पहिल्यांदा कंप्लीट करून घ्या. ठीक आहे. PYQमध्ये जे काही विचारलेले आहेत, मग तुमच्याकडे समजा 1985 पासून सुद्धा काही मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही कुठून करा, पण पहिल्यांदा ओकॅप करा. ओकॅपमध्ये पण तुम्हाला सांगतो की 2 इडियम, ठीक आहे, तुम्ही इडियमवर चेक करून घ्या आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन. इडियम्स आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशन तुम्हाला पहिल्यांदा इंग्लिशमध्ये परफेक्ट झालं पाहिजे. 1985 पासून मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. ओकॅबला या 2 घटकावर आजकालचा ट्रेंड आहे त्यांचा जास्तीत जास्त फोकस करत आहेत 2022 पासून. तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केले असतील, वेल अँड गुड. नसतील केला तर समजून घ्या. या 2वरती जास्त फोकस त्यांनी ठेवलेला आहे. सेम तुम्हाला मराठीची स्ट्रॅटर्जी इंग्लिशमध्ये सुद्धा वापरायची आहे. फक्त ओकॅपसाठी ही जरा स्ट्रॅटर्जी चांगली वापरा की इडियम्स आणि 1 वर्ड सबस्टिट्यूशनवर थोडासा भर द्या. भर देताना PYQवरतीच करा. प्लस तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही ओकॅप कराल इंग्लिशचे त्यावेळेस त्याचं वाक्य, ठीक आहे, किंवा एखादा प्रसंगामध्ये ते कन्वर्ट करा. वाक्य किंवा एखादा प्रसंगामध्ये ते कन्वर्ट करा. म्हणजे गुड बॉय, बॅड बॉय, ज्यावेळेस तुम्ही शब्द ओकॅप वाचाल त्यावेळेस ते डायरेक्टली पाठ करण्याच्या नादी लागू न लागता त्याचं कुठल्या ना कुठल्या मराठीमध्ये वाक्यामध्ये रूपांतर करून तो एक प्रसंग तयार करून तुमच्या माइंडमध्ये फिट करून घ्या. आणि एक डिक्शनरी तुमच्या मोबाईलमध्ये असावी अशी माझी अपेक्षा आहे. ती डिक्शनरी तुम्हाला येता जाता, चहा पिताना, जेवताना जर काही इंग्लिश शब्द एखाद्या गाडीवर लिहिलेला असेल, एखाद्या बोर्डवर लिहिलेला असेल किंवा एखाद्या न्यूजपेपरमध्ये तुम्हाला जर वाचता चालता चालता बोलला तर कंटाळा न करता डिक्शनरीमधून तो शब्द तुम्हाला पाहायचा आहे, त्याचा अर्थ पाहायचा आहे, त्याला सिमिलर शब्द असतील तर ते पाहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. हे सर्व टॉपिक तुम्हाला मराठी इंग्लिशचे रिपीट करायचे आहेत. तुमचं ब्रह्मास्त्र PYQच असणार आहे, एक लक्षात घ्या. PYQ बेस्टची स्ट्रॅटर्जी ठरवलेली आहे, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. ही कमी वेळेमध्ये इफेक्टिव्ह स्ट्रॅटर्जी आहे. पण ज्या पुढच्या वर्षी 2026चे जे आपल्या मेंटरशिपला विद्यार्थी आहेत त्यांनी ही स्ट्रॅटर्जी फॉलो करू नका. त्यांना जी PDF क्रमांक 16 दिलेली आहे किंवा आता मी 2026च्या विद्यार्थ्यांना जी देणार आहे, 2025च्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे शेअर केली ती, त्यांनी ती फॉलो करायची आहे. ही फॉलो करू नका. ही आत्ता रिसेंटमध्ये 21 सप्टेंबरची जी एक्झाम आहे त्यासाठी ही स्ट्रॅटर्जी आहे. सर्वांना धन्यवाद. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा.